आणि एक मोठी बातमी समोर येते। गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचा पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। परिणामी गोसेखुर्द धरणाचे 9 महावक्री दरवाजे उघडलेत। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या 4 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे आणि गोसीखुर्द धरण हे सुद्धा वैनगंगा नदीच्या पात्रातच बनवण्यात आलेलं आहे आणि वैनगंगा नदी ही गडचिरोली जिल्ह्यात होऊन आंध्र प्रदेशमध्ये जाते। आपण गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यामध्ये आलेलो आहोत। आपण बघू शकता या नदीच्या पाण्याच्या पात्रामध्ये वाढ झालेली आहे आणि पावसामुळे आणि गोसीखुर्दच्या धरणाचे 9 वक्र दरवाजे खुले केल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे। अंदाजे 950 क्युमेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार होतं। कालच सांगितल्याप्रमाणे दोन्ही जलविद्युत प्रकल्पाचा 208 क्युमेस विसर्ग पकडून एकूण अंदाजे 1158 क्युमेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार होतं। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापकाने नदीतील बाजूले नदीच्या शेजारील जे गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता आणि जशी जशी पाण्याच्या पातळीत वाढ होत जाईल तशी तशी गोसीखुर्दचे दरवाजे उघडण्यात येईल। त्यामुळे नदीच्या पात्राची भरपूर प्रमाणात वाढ होईल आणि शेजारील गावांना त्याचा धोका असल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कॅमेरामन गणेश, मनीष दक्षेवर, NDTV मराठी, गडचिरोली।